मित्रा, जर तू यावर्षी 12वीची परीक्षा दिली असेल आणि खास करून तू सायन्स मधून दिली असेल तर तू फार्मसी किंवा इंजिनिअरिंगला जायचा विचार केला असेल. पण मी आज इंजिनिअरिंगवर बोलणार आहे की इंजिनिअरिंग म्हणजे फक्त मुलांच्या डोक्यामध्ये एकच येतं की मेकॅनिकल, सिव्हिल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स या 4-5 कोर ब्रँचेस येतात. परंतु इंजिनिअरिंग ही खूप मोठी आहे. आज जवळजवळ आजच्या काळात 70 ते 75 ब्रँचेस आज इंजिनिअरिंगचे अवेलेबल आहेत, त्याही महाराष्ट्रात. जसं की एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आहे, प्लास्टिक इंजिनिअरिंग आहे, पेट्रोलियम इंजिनिअरिंग आहे. तर यासारख्या जवळजवळ 70 ते 75 ब्रँचेस आज अवेलेबल आहेत. म्हणजे मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर घेतला आपण, सिव्हिल घेऊ, परंतु याच्यामध्ये खूप गर्दी आहे आणि या गर्दीमधून बाहेर निघताना आपल्याला नोकरीसाठी खूप कष्ट करावे लागतात, खूप मेहनत घ्यावी लागते, कारण कॉम्पिटिशन खूप आहे. त्यामुळे आपण या बाकीच्या ब्रँचेसचा विचार करायला हवा. जर तुला लिस्ट पाहिजे असेल संपूर्ण तर मला डीएम कर, मी तुला संपूर्ण लिस्ट पाठवतो इंजिनिअरिंगची.